आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे। निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार। मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके। कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख। कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात। कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे। कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम। कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी। कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री। कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज। कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले। कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी। कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ। कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पतिव्रतेला पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा दुर्घटना सर्व भावे तुझ्या आवडे हे धन आणि आम्हा नारायण तैशा। इतकी अनन्यता आपल्याकडे समजा असेल भगवत भक्ती करीत असताना तरच आपल्या भक्तीला आपल्याला काय फळ मिळणार नसता मिळणार। तसं दत्तात्रयांचा केवढा अधिकार आहे पहा सांगायचे, आपला नाथरायांचा केवढा अधिकार आहे, काय कमी आहे ना। कावडीने ज्या घरी पाणी चक्र पाणी वाहे असं म्हटले, किंवा निळा म्हणे देव राबे त्यांचे द्वारी घरी दत्त चोपदारी करीतसे। काय कमी अधिकार आहे नाथरायांचा ना। आपण नेहमी सांगतो की वर्ण विषयाची किंमत वर्णन करण्यावर अवलंबून असते। वर्णन करणारा कोण आहे? समतुल्य माणसानं एकमेकाचं वर्णन करावं है ना। समतुल्य जे त्यांनी एकमेकाचं वर्णन केलं तर त्याला शोभते है ना। तानसिंग भीमसिंगचं वर्णन जर आपल्यासारखे सामान्य माणसं केलं त्याचं काय किंमत, त्याला किंमत आहे का? ज्ञानोबारायचं वर्णन तुकोबारायांनी करावं, तुकोबारायचं वर्णन ज्ञानोबारायांनी करावं, नाथरायांचं वर्णन ज्ञानोबारायांनी करावं। जसं म्हटलं की तुकोबारायांनी वर्णन केले नाथरायांचं, कोणाचं? ज्ञानोबारायांचं। जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयुष्य वर्णन करतात। जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आईशे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी किंवा ज्ञानी। यांचा गुरु राजा महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा आईशे। तुकोबाराचा अधिकार कमी आहे का सांगायचे ना। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे आणि ज्ञानोबाराचे वर्णन केले सांगायचे। सर्व संतांचा जगाचा प्राण त्यानं वर्णन केले। तुका सर्वश्रेष्ठ प्रिय
भानुदासाचे कुळी महाविष्णूचा काय अधिकार नाथांचा सांगायचे. पण ते नाथराय दत्तात्रयांच्या चरणी केवढे लीन झाले आहे ना, केवढे लीन झाले पाहा. ते विष्णूचा अवतार स्वतः आहे सांगायचे. हो, केवढा अधिकार नाथांचा केवढा आहे. हो, अनेक चरित्र मोठं नाथांचं आपण नेहमीच ऐकतो, ते सांगायची गरज नाही. पण केवढी लीनता आहे पहा आहे ना सांगायची. विद्वत्ता अधिक लीनता असली पाहिजे माणसाकडे. विद्या विनय शोभते असं म्हटलं आहे ना. विद्या विनय शोभते. ज्ञानोबाईकडे केवढी विद्वत्ता आहे पाहणं सांगायची. तुकोबाईकडे केवढी विद्वत्ता आहे. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पहा. आणि विनय पहा मज पामर आहे काय थोडेपण पायीची वाहन. हो, आमच्याकडे विद्वत्ता आहे पण आमच्याकडे विनय नाही. हम किशीचे कम है ना. हो, विद्या तेव्हा शोभते आपली. काय प्रत्येक शाळेत लिहिले बा काय विद्या विनयन शोभ. तुकोबारीकडे केवढे विनय आहे. ज्ञानोबाईकडे केवढा विनय आहे. एरवी तरी मी मूर्ख पढेना वाची आणि सेवा ही जाणे स्वामीची आयशा ग्रंथाची मज योग्यता केली. विद्वत्ता विनय केवढा आहे. तसं नाथांच्या केवढा विद्वत्ता आहे ना नाथांकडे. पण तरी सुद्धा नाथराय हो दत्तात्रयाशी आपले सर्व नाते जोडतात. सर्व नाते असणार. नाथराय म्हणतात की दत्तात्रयाचं माझं काय नातं. अभंगाचं पहिलेच माझी माता. आणि माता हा शब्द लक्षात ठेवा. सर्व शब्दकोशात जर समजा पवित्र कोणता शब्द असेल तर काय माता. हो, महाराज म्हणतात की दत्त माझी माता आहे. तमेव माता च पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव. कोण आहेत? दत्तात्रय माझी माता आहेत. दत्त माझा पिता, वडील पण तेच आहेत. जसं तुकोबार म्हणतात ना विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे है ना. किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माता. तसं नाथराय म्हणतात की दत्त माझी माता. काय आहे? दत्त माझी का माता. आणि माता पिता लक्षात ठेवा सर्वश्रेष्ठ आहे. कारण काय म्हटल्यानं बरं काय म्हणतात की सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन की. वेद पण सांगते ना मातृदेव, पहिला शब्द सांगते मातृदेवो भव, नंतर पितृदेवो आहे ना, नंतर पुढेचे बाकीचे टप्पे आहे ना, नंतर बाकीचे टप्पे सांगायचे. आचार्य म्हणा, अमक म्हणा, तमक म्हणा, बाकीचे संत. पण पहिलं काय शब्द घेतलाय? माता. नाथराय म्हणजे ती दत्तात्रय कोण आहेत? माझी माता आहे, आई आई माझी. दत्त माझी माता.
दत्त माझे पिता किंवा माझा पिता. वडील पुणे पिता हा मत्स्य जगतो, माता धाता पिता. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा. व्यवहारामध्ये आई वेगळी, आईचं कुल वेगळं, वल्लाचं कुल वेगळं. व्यवहारामध्ये नाही का नाही सांगायचे. आईचं स्वरूप वेगळं, वल्लाचं स्वरूप वेगळं. व्यवहारात सर्व वेगळं, सर्व वेगळं सांगायचे. बहीण वेगळी, भाऊ वेगळा, सर्व नाते वेगळे व्यवहारात. परंतु परमार्थामध्ये मात्र लक्षात ठेवा, सर्व काय सांगितले नाथरायांनी की दत्तात्रय जसं समुद्राला सर्व नद्या येऊन मिळाल्या, जगातल्या जेवढ्या नद्या आहेत, हो किती नद्या आहेत मलाही काय माहित नाही, थोडा अभ्यास केला नाही नद्यांचा. काही मी अभ्यास केला नाही. किती नद्या आहे माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही सांगा. जेवढ्या नद्या आहेत तेवढ्या कुठे मिळाल्या? समुद्राला. त्याप्रमाणे जेवढे नाते आहेत, अनेक समजा काय नाते असतील सांग जगामध्ये सांगायची, सर्व नाते कुठे आहेत? फक्त त्या दत्तात्रयाशी, पांडुरंगाशी. म्हणतात की दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा. व्यवहारात ती बहीण वेगळी पहा सांगायची. जवळ आले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा दादा, आहे ना. व्यवहारात ती पत्नी वेगळी, सदा श्रंगार भूषणे कांतालवे बहुमाने व्यवहारामध्ये. परंतु परमार्थात मात्र सर्व एकच. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा. आणि या भवसागरातून तारून येणारा समजा कोण असेल, आहे ना, तर कोण आहे? गुरु. गुरु बिन कौन बतावे बाट बडा विकट यमघात. आहे नाही. सद्गुरु वाचोनी संसार तारक नशेची निष्ठंका नकुनी. इंद्र चंद्र देव काय ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदीची. ज्ञानदेव माने ज्ञानदेव श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गुरु केला आहे ना. कुणी? राम नामे करिता घोष जेने तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास नित्य मुक्ती लागू. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ, तोही म्हणवी मी गुरुनाथ. पहा सांगायची की केवढं श्रेष्ठ आहे सांगायची. तर नाथ महाराज माझे गुरु कोण आहेत? तर काय सांगायचे? माझे गुरु सुद्धा कोण आहेत? दत्तात्रय आहेत. दत्त माझे
भवसागरातून तारून नेणारा गुरु सुद्धा कोण आहे माझा? दत्तच आहे. दत्त माझे गुरु. आम्ही आमचे गुरु म्हणतो. आपण काय म्हणतो? आमचे गुरु. पण हा केवढा शब्द जवळचा आहे पहा बरं, माझा म्हटल्यानंतर आहे ना. जसं ज्ञानोबारायबद्दल सर्वांनी शब्द वापरलाय माझा. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, विवेक सागरा सकया माझ्या ज्ञाने फक्त माझा. हा शब्द कसा आहे सांगायचे? अति जवळचा आहे सांगायचे ना. हा शब्द कसा आहे? अति जवळचा शब्द आहे माझा. हा शब्द अति जवळचा आहे. जसं दत्त माझा गुरु, दत्त माझे गुरु आणि दत्त माझे तारू. या भवसागरातून तामिळ कोण आहे? गुरु दत्तात्रेय आहे. कारण भवसागर अतिशय कठीण आहे ना. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य असं म्हटलं. दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया, एक विदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी आहे ना. ते मनबिनाच्या तोंडी सर्वच गेले. याचा अर्थ की हा भवसागर अतिशय अवघड आहे का नाही? म्हणून सांगतो आपण, सर्वांना माहीत आहे. शुकाचार्य आपल्या आईच्या पोटात 12 वर्षे लपून बसले. ब्राह्मणाची पुरे खेळाशी भ्याली 12 वर्षे. तर भवसागरातून तारून येणारा कोण आहे सांगायचे? गुरु आहे ना. म्हणून काय? गुरु हा श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. आई वडिलापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? अधिष्ठान कोण आहे? परब्रह्म अधिष्ठान जगाला ना, त्याच्यावर आपण आहे, लक्षात ठेवा सांगायचं. जसं आपण सर्वजण बसलो ह्याच्यावर आपल्याला अधिष्ठान काय? हे व्यासपीठ आहे ना. व्यासपीठ आपलं अधिष्ठान आहे. तसं त्याच्या अधिष्ठानावर आपण सर्व आहोत आहे ना. मजशी आधारू दत्तराज. एवढंच नाही, आपल्या आपल्या शरीरामध्ये एक मन आहे, लक्षात ठेवा आहे ना. आणि मन सर्वाचं काय सांगायचे? मुख्य आहे. मन हे प्रधान आहे सांगायचे. सर्व इंद्रियात प्रधान कोण आहे? मन आहे. कारण मनावर सर्व व्यवहार चालला. मी सांगतो सर निबर का महाराज, हो पाटा करता मुलांच्या. आले मनाला तर आले, चालले पाटाला, नाही तर टाकली वळकटी पडले उन्हाला. कोण विचारते सांगायचे? आले मनाला तर चालले पाटाला, नाही तर टाकली वळकटी उन्हाला आणि पडले उन्हाला. कीर्तन तेच आहे. आले मला तर चालले कीर्तनाला, हो. कारण मन लक्षात ठेवा प्रधान आहे सांगायचे. मनू राजा एक देहपुरी, अशी नांदतो त्याशी रोगी नारी आहे ना. पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. मी तुकोबा बरं का, आपल्यावर नाही. आपल्यावर कृपा मनाची नाही, लक्षात ठेवा. हो, आपली कृपा मनावर आहे. हो, आपल्यावर मनाची कृपा नाही, लक्षात ठेवा. पण महाराजावर मात्र काय सांगायचे? संतावर मनाची कृपा आहे ना. कारण मनाला प्रसन्न केल्याशिवाय लक्षात ठेवा आपल्याला प्रसन्नता मिळणार नाही. म्हणून म्हटलं की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा. काय? मन श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा सांगायचे. मनात आपल्या असलं पाहिजे. तर माझं मन कोण आहे सांगायचे? कळलं का सांगायचे? तर हे मन नाही माझं, तर दत्तात्रेयच माझं मन आहे. अभंग तिसरं चरण. कृष्ण माझा दत्त माझे मन, दत्त माझे
माझं जे शरीरातलं मन आहे, मन म्हणजे काय हो? नम, त्याचं उलट करा. मन म्हणजे काय? नम है ना. नमस्कारी भूते विसरून याती, त्याने आत्मस्थिती जाणीत. मन म्हणजे असं उलट झालं पाहिजे मनाचं. नम कुणीही असो, नमस्कारी भूते विसरून याती. आम्ही नमस्कार करतो चांगल्या माणसाला. आता चांगल्याचं मी व्याख्या सांगत नाही, आता वेळ आपल्याला कमी आहे. काय सांगायची मला सगळं माहिती आहे व्याख्या चांगला माणूस कोणती. हो, भगवत भक्ताला नमस्कार करणार नाही आम्ही, वारकऱ्याला नमस्कार करणार नाही, पण त्याला नमस्कार करणार आम्ही. विठ्ठल विठ्ठल. नाथराय म्हणतात, दत्त माझे मन, दत्त माझे जन. दत्तच का जन? हे जन कसं आहे? हे जन, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे, नाही कोणी झाल्याहीन शक्ती. नाक डोळे गळती, सांडोनी आपळती, टिंब टिंब. ही जन असाय, लक्षात ठेवा सगळ्यांची. हो, तुकोबाराचा मोठा ऐसा हा लौकिक कदा राखविना, पतित पावन देवराया. अरे माहिती ना, लग्न करू जाता म्हणते हा कसं वागावं माणसानं. घोड्यावर बसलं म्हणतात घोडं मरल, पायी चालावं, काय गाडावं आहेत म्हणजे सांगायचे. पायी चाली घोडा असताना म्हटले, मला कथा माहिती सांगत नाही मी, आहे ना. न करता म्हणती नको, नाही करत कशाला करी लग्न म्हणले तू, कशाला करी लग्न म्हणले तू, कशाला लग्न करली म्हणले तू. कसं आहे म्हणले, तुमने कैसे, कसं वागायचं काका. शेवटी महाराज तू का म्हणे, तुम्ही ऐका हो जन, त्यजून या जन भक्ती करा. भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर, येता जाता घर बुडविले. जर भेटाय कुणा नाही जावं, त्याला काय कमी आहे का? निष्ठूर आहे म्हणले तो. आणि नेहमी जावं तर उमऱ्याला साल ठेवून नाही म्हणले तिने आमच्या. पहा, पण तसं हे लक्षात ठेवा नाही. म्हणून नाथराय, दत्त माझे मन, दत्त माझे जन, सोयरा सज्जन दत्त माझा. सोयरा कोण कोण आहे सांगायचे? माझा दत्तच आहे. महाराजांनी सांगितल्या सोयऱ्याची व्याख्या, सोयरा पुन्हा म्हणावं, ते माझे सोयरे सज्जन. महाराजाला विचारलं, महाराज तुमचे सोयरे कोणते आहेत? आपले सोयरे पुष्कळ आहेत. खेड्यापड्यात गप्पा आम्ही ऐकतो बरं का कधी कधी. संध्याकाळी जर माणसं महाराज बसली आगतीवर तापत, त्यांच्यानंतर गप्पा सांगायची पाहुण्याच्या. काय सांगायचे महाराज तुम्हाला? म्हणजे डोक्याला केस कमी, एवढं गोत आहे म्हणजे आम्हाला. पण करायचे काय? एक नाही धड 12 चिंध्या, सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. ज्ञानोबाऱ्याच्या भाषेत बोलू का? कनेबी न सोपटे, कनशे लागले घनदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. निंब निंबोळ्या मोडून आला, तो कावळी अशी सुकाळ झाला का? माणसाला सुकाळ झाला त्याचा. सारा गाव मामाचा, पण लग्न जमल्यानंतर मुलीच्या पाठीमाग उभं राहायला कोणी नाही का? तर फुकट नाही उभं राहायचं पाठीमाग, काहीतरी करावं लागेल ना. फुडूक मुडूक. एरवी सर्व लक्षात ठेवा का मामाचा, पण वेळेला काय करायचे सांगायचे. तसं इथं नाही, लक्षात ठेवा. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती, रात्रंदिवस पांडुरंगाच्या पायाचं चिंतन करतात. ते खरे सोयरे, लक्षात ठेवा. सोय जाणे तो सोयरा नाही ना. म्हणून म्हणतात नाथराय,
दत्त माझे मन हे चालेल ना? दत्त माझे मन दत्त माझे जन सोयरा सज्जन दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजशी आधारू दत्तरा गोपाल शिवाजी महाराज काका ज्ञानेश्वर मुंगे मारुती फराबी हार घालण्यासाठी स्टेजवर येत आहे सगळे दत्त माझे मन दत्त माझे जन सोयरा सज्जन दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझा दारू मजशी आधार दत्तरा. आणि सर्व असं असल्यामुळे संत एकनाथ महाराज शेवटी म्हणतात है ना, एकाच्या एका जनाने दत्त हा विसावा नविसंमता जावी गावा त्याच्या असं नाथराय शेवटी म्हणतात. आज दत्तात्रयांचा जन्म प्रत्येक वर्षी आपण कथा ऐकतोच एखादी सांगायची आणि सर्वाला कथा पाठ झालेली आहे, पण तरी पण शिष्टाचार काही पाळला पाहिजे. त्याला काय म्हटले, त्याला शिष्टाचार म्हटले बरं का. हो. शिष्ट म्हणजे थोर पुरुष. शिष्ट म्हणजे आपण व्यवहार एखाद्याला हा शिष्ट मनुष्य म्हणतो आपण, तो अर्थ वेगळा. हा खूप शिष्ट आहे म्हटले याचा अर्थ अभिमानी आहे, तो इथं अर्थ घ्यायचा नाही. शिष्टाचार याचा अर्थ की थोर पुरुष येत वडील जे करती तया नाम धर्म ठेवी आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सगळं. ज्ञानोबा राय, नाथराय, नामदेवराय यांनी जी परंपरा चालवली ती आपण चालवली म्हणजे काय सांगायचं, ह्याला म्हणतात शिष्ट असणार सांगायचं. हो. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.
याला म्हणतात शिष्टाचार. जरी समजा माहीत असेल आणि तुम्हाला काय माहीत नाही सांगायचे, सर्वच माहीत आहे खरं पाहिजे तर, ग्रंथात सर्व पाहायला मिळते, सर्व ऐकायला मिळते सांगायची. आता कीर्तनाचा अभ्यास करायची गरज नाही सांगायची, खूप जवळ आणले आपल्याला या विज्ञानानं, हे ना. आता आळंदीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही. हो, खिशामध्ये कीर्तन करा आपल्या इथं आता, है ना. हो, सर्व ग्रंथ आपल्या खिशात आहेत आता. वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, आहे ना. हो, कुठं आहेत आपल्या खिशेमध्ये आहे सांगायची. आता खिशेत असू द्या, पण हृदयात येणार ज्ञान तुमच्या सांगायचे. इथं येण्याकरता घासलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. दत्तात्रयांचा जन्म असल्यामुळे थोडीशी एक 5 मिनिटामध्ये कथा सांगणार आहे मी. 5 ते 7 मिनिटात, आणि बरोबर 7ला आपल्याला गुलाल उधळायचं आहे. कथा सर्वांना माहितीच आहे सगळं, पण तरी पण थोडं असं आहे. भगवान शंकर असणारे कैलासामध्ये बसल्यानंतर निवांत होते, शांत होते. आणि हे पाक कुणी एखादा मनुष्य निवांत असला, प्रसन्न चित्तानं समजा असेल, तर त्याला आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. तू आपल्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा काय सांगायचे, तो आपले देतो, अचूक उत्तर देतो सांगायची. आणि जर तो घाई समजा असेल, त्याला जर समजा प्रश्न विचारला तर तो उत्तर आपल्या सांगत, आणि जरी समजा सांगितलं तरी प्रश्नाचं उत्तर खरं असेल हे काही सांगता येत नाही. आणि प्रसन्न असल्यानंतर आईसाहेब म्हणजे पार्वती मातेने प्रश्न विचारला, देवा आपण त्रैलोक्याधिपती आहात, आपल्याला संपूर्ण असणारं त्रैलोक्याचं ज्ञान आहे, भूतभविष्याचं तुम्हाला यथार्थ ज्ञान आहे. तर तुम्हाला मी असा प्रश्न विचारते की जगामध्ये, नाही ना, या जगामध्ये काही नवल आहे का, काही आश्चर्याची गोष्ट घडलेली आहे का जगामध्ये? तशा गोष्टी आहेत, आश्चर्य काय घडले का सांगायचे, नाही ना. तर भगवान शंकर म्हणले, तुला मी सांगतो पण तुला राग येणार नाही ना म्हटले. कारण हे पहा, माणसाचा अहंकार दुखवता कामा नये. अहंकार दुखवला माणसाचा की विषय संपला. गुरुजी सांगायचे नाही बरं का, गुरु कसा असावा, गोरा असावा का काळा असावा, उंच असावा का बुटका, असं नाही, लक्षात ठेवा. गुरु कसा असावा, आपला ऐकणारा गुरु असेल तर तो गुरु, नसता तो पोतराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पार्वती मातेला भगवान म्हटले, एक आश्चर्याची गोष्ट आहे म्हणले, मृत्यू लोकामध्ये आत्री ऋषीची पत्नी असणारी अनुसूया. आत्री म्हणजे काय, हो, महान पुरुष, लक्षात ठेवा. ते शब्दातच 2 त्याची विभक्ती पद्धती करायचा. अ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3, हे ना. जो 3 गुणाच्या पलीकडे आहे. आणि भगवान काय म्हणतात की होतो तिघाचे मी वरी, शिंके लाविले दुरी, आणि होतो तिघाचे मी वरी, तुम्ही व्हारे. हो, म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे गेलो आपण, लक्षात ठेवा सांगायचे, आनंद मिळेल. म्हणून काय, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, त्रिगुणा, है ना. काय म्हटले पहा ना, कसा प्रत्येक अक्षरात आत्म्यात भरले बरं का, है ना. भाव अक्षराचे गाठी, जशी एखादी बाई करंजी करते बाबा ठासून भरते, पहा सांगायची बापूर असणारा म्हणजे बोट घालून असा, तसं ठासून भरले सांगायची ब्रह्मज्ञान. कशामध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये, कशामध्ये, प्रत्येक अक्षरात. शब्दात सांगत नाही मी, वाक्यात सांगत नाही. कारण अनेक अक्षरांना शब्द बनतो, आणि अनेक शब्दांना काय बनते, वाक्य बनते, आणि वाक्याने एक परिच्छेद बनतो, है ना. आणि अनेक परिच्छेदाने काय करते, बनते धडा बनतो, पाठ, आणि अनेक घडीने काय बनतो, पुस्तक बनते, असं आहे सांगायचे. तर भगवान शंकर म्हणले, हा तुला सांगतो ऐक, मृत्यू लोकामध्ये म्हणले अत्री ऋषीची पत्नी असणारी अनुसूया. अत्री म्हणजे जो 3 गुणाच्या पलीकडे गेलेला आहे, है ना. आणि अनुसूया म्हणजे काय, अन्न म्हणजे नाही, आणि असूया म्हणजे द्वेष, मत्सर, हेवा देवा, जी कुणाचाही मत्सर हेवा देवा करते ती काय सांगायची, अनुसूया. ही नाव नाही, लक्षात ठेवा सांगायची. म्हणजे मी सांगतो बरं का, लक्षात ठेवा. हो, जर समजा आपल्याला मोठं व्हायचं असेल, समाधान मिळवायचं असेल, तर माणसानं द्वेष बुद्धी टाकली पाहिजे, है ना. द्वेषानं मनुष्य पुढे जाणार नाही कधी, लक्षात ठेवा. तुम्ही किती प्रयत्न करा,
जर आपल्याकडे समजा द्वेष असेल तर आपण मोठं होऊ शकणार नाही. स्वतःला तुम्ही मोठं समजा, हा भाग वेगळा. हो, पण मला म्हणायचं की मोठ्यानं मोठं म्हटलं पाहिजे आपल्याला. कुणी म्हटलं पाहिजे? ज्ञानोबारायचा अर्धा म्हटला मग मी, हे ना काय म्हटले बरं का ज्ञानोबारायनी? वंचना करीती नष्ट दुष्ट जन, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. मोठ्याने मोठं म्हटलं तर लक्षात ठेवा, आपण आपली छाती उडी फुगवावी सांगायची. किती मूर्ख म्हणजे 109 सांगता येईल आपल्याला? नाही सांगायची. तर जी कुणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करीत नाही, ती अनुसूया. हो, भगवान म्हटले पहा, मृत्यू लोकात म्हणण्यापेक्षा त्रैलोक्यात आज अनुसूया सर्व असणाऱ्या देवदेवतेला ऋषी मुनींना कशी आहे? पूजनीय आहे, वंदनीय आहे, प्रातस्मरणीय आहे. अनेक पतिव्रता असतील, पण सर्वात काय सांगायची? श्रेष्ठ म्हणून म्हणतात की प्रभू रामचंद्राच्या पत्नीनं कुणी सीता मातोश्रीने त्यांना काय विचारला? सल्ला विचारला पतिव्रता धर्माचा. ती अतिशय श्रेष्ठ आहे म्हटली सांगायची. तुम्ही काही सांगता म्हटले सांगायचे, माझा पान उतरा मी करता म्हटली, बसता उठता बसता तुम्हाला मी आवडत नाही म्हटले, तसं नाही म्हटले सांगायचे. हो, तुला माझं पटणार नाही ना, हे पा एक म्हण आहे आपली. हो, घरच्या घरी कान टोचतात, काय दुखतात मग सांगायचे. त्याला कोण पाहिजे कान टोचायला? सोनार पाहिजे म्हणतात. जरी रक्त समजा निघालं तर पण माणसाला कान काय दुखत नाही, पुन्हा पण पाहिजे सोनार पाहिजे. हो, तू ज्यावेळेस नारदांच्या मुखातून ही कथा ऐकशील त्यावेळेस तुला खरं वाटेल, काय हरकत नाही. मग काही दिवस गेले, मात्र पार्वती माता मात्र नारदांची प्रतीक्षा करतात की नारद कधी येतील, नारद कधी येतील, नारद कधी येतील, नारद कधी येतील. है ना? तर नारद आले सांगायची. हो, अतिशय मोठा आनंद वाटला पार्वतीला. हो, पार्वतीनं त्यांची पाद्यपूजा केली, भगवान शंकरांनी पाद्यपूजा केली, क्षमकुशल विचारलं. हो, आणि पुन्हा पार्वतीनं एक प्रश्न विचारला, म्हणले नारदा मी अशी वार्ता ऐकली म्हटले मी की म्हणजे मृत्यू लोकामध्ये कोणती अनुसया म्हणले सांगायची अत्रुषीची पत्नी आहे म्हणतात, ती अतिशय श्रेष्ठ आहे म्हणतात. खरं आहे का? अहो खरं आहे का? म्हणजे खरंच आहे म्हटले सांगायची. इतकी श्रेष्ठ आहे ते की म्हणतात की सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी है ना, हे 3 आहेत ना पतिव्रता, त्यांची त्यांनी काय काय सांगायचे, बारकेने पुतळे केले सांगायचे. आणि कुठं बांधलेत? आपल्या डाव्या पायात बांधलेत, पैंजणाला आपल्या. काय म्हणताय म्हटली? हो. तिला धक्का बसला आश्चर्याचा. आमच्यापेक्षा आम्ही देवाच्या पत्नी आहोत आणि त्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ, ती माणसाची पत्नी आहे, ऋषीची पत्नी आहे, सामान्य आहे. ब्रह्मदेव विश्वाची उत्पत्ती करणारे आहेत आणि त्यांच्या पत्नीपेक्षा तिचं महत्त्व जास्त आहे म्हटले. मग काय करावं लागेल? काही नाही म्हटले, एकच उपाय म्हटले सांगायची. तुम्ही तुमच्या पतिराजाला तिचं सत्वहरण करण्याकरता मृत्यू लोकामध्ये पाठवून द्या. नारद महर्षीने लगेच नारायण म्हटलं की लगेच स्वारी निघाली है ना. त्यांची स्वारी असणारी पुन्हा कुठं आली? ब्रह्मदेवाकडे आली, सत्यलोकामध्ये आली. सत्यलोकामध्ये सावित्री होती. तिनं प्रश्न विचारला, नारदा काही या मृत्यू लोकात काही त्रिलोक्यात काही आश्चर्य घडले का, काही सांगा म्हटले सांगायचे. तरी सांगितलं की म्हणले अनुसूया असणारी अतिशय महान पतिव्रता आहे, तिच्यासारखी पतिव्रता जगामध्ये नाही. तिचं इतकं श्रेष्ठत्व आहे, तिचं इतकं महत्त्व आहे. हो, त्या शांडिल्यीने असणारा सूर्य उगवायचा काय केलता? बंद केला होता म्हणतात. कुणी? शांडिल्यीनं. हो, पण हिच्या आज्ञेनं पुन्हा तो सूर्याला काय केलं सांगायचे? आज्ञा देऊ उगवण्याकरता. तिचं काम हिनं केलं. ती कथा दुसरी मोठी आहे सांगाय, मोठी कथा आहे ती. नंतर असणारे म्हणतात तिलाही मोठा धक्का बसला आश्चर्याचा. मग काय करावं लागलं म्हटले? काय नाही म्हणले, तुम्ही ब्रह्मदेवाला खाली मृत्यू लोकामध्ये पाठवा. कशा करता? तिचं सत्वहरण करण्याकरता. ठीक आहे. पुन्हा वैकुंठामध्ये आले. वैकुंठामध्ये भगवान विष्णू बसले होते है ना. तिथं लक्ष्मी माता बसल्या होत्या. त्यांनी विचारला प्रश्न, काय घडले का? म्हणले काय नवीन आश्चर्य म्हणले. घडलंय म्हणले सांगायचे. तर मृत्यू लोकामध्ये कोण? अनुसया अतिशय काय आहे? श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे. तुम्ही देवाच्या पत्नी असून सुद्धा तुम्हाला किंमत नाही. तुम्ही पूजनीय नाहीत, तुम्ही वंदनीय तुम्ही नाहीत, तुम्ही प्रातस्मरणीय नाहीत. पण ही सामान्य ऋषीची पत्नी असताना सुद्धा अतिशय वंदनीय, सर्वाला वंदनीय आहे ती. ती पूजनीय आहे सर्वाला.
धक्का बसला यांना आश्चर्याचा. हो, नारदांनी सांगितलं आपलं लक्ष्मी माते आपलं विचारलं लक्ष्मी मातेने काय केलं पाहिजे. काय नाही म्हणले, तुमच्या तिघांनी असणार ब्रह्मा विष्णू महेशाने जायचं म्हणले कुठं, मृत्यू लोकामध्ये. आणि ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर काय करायचं, त्यांना भिक्षा मागायची. पण कशी मागायची, पहिलं तिला वचनात गोवायचं आपल्या, कारण वचन दिल्याशिवाय ती काय आपलं ऐकणार नाही. आणि ते आल्यानंतर तिला सांगायचं की फक्त आम्हाला तू काय कर, नग्न होऊन भिक्षा वाढ म्हणायचं. हे बरं ऐकव सांगायचं असतं. ही कथा आहे त्रेतायुगातली बरं का. नग्न होऊन भिक्षा मागावी का सांगायची नाही ना. आता लक्षात ठेवा, आपण सांगतो स्त्री हट्ट, बाल हट्ट, राजा हट्ट, आणि हट्ट आहे सांगायचे. हो, स्त्री पुढे लक्षात ठेवा सर्वांनी हात टेकले, तर आपण तर सामान्य माणसं आहे ना. आणि त्या तिघी स्त्रियांचा हट्ट पुरवण्याकरता या तिघींनी आपल्या पतीजवळ काय केला, हट्ट घेतला, तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि काय करा, तिचं सत्व हरण करा. त्यांनी सांगितलं, अगे ती अनुसया आहे, ती पतिव्रता आहे, सामान्य नाही. माणसानं कुणाचाही काय करू नये, द्वेष करू नये, नाही का नाही सांगायचे. संताचा अतिक्रम पुढं काय, देवपूजा तो अधर्म सांगायचे. संताशी शोभही कोण्याही प्रकारे, काय अभंगात महाराजाचे पहा सांगायचे, संताशी शोभवी कोण्याही प्रकारे त्याचे बरे नोहे उभय लोकी. संतांची तुम्ही प्रत्यक्ष निंदा करा, अप्रत्यक्ष निंदा करा, तुम्ही संतांचा प्रत्यक्ष छळ करा, अप्रत्यक्ष करा, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये सुख मिळणार नाही. बरे नोहे उभय लोकी. तसं अनुसया पतिव्रता आहे, संत आहे, संतांची पत्नी आहे ना. पण तरी पण हे असणारे तिघजण गेले. गेल्यानंतर आत्री ऋषींच्या त्यांनी आश्रमात प्रवेश केला. हो, म्हणतात ऋषीवरी बसलेच होते सांगे. त्यांनी पाहिलं, त्याला मोठा आनंद वाटला. कोण आले, ब्रह्मा विष्णू आपल्या दारामध्ये आले सांगायचे. आपला बाजू भाग्य आहे सांगायचे. यांचे भेटी करता खूप कष्ट, सोन्याचे पर्वत गर्भवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय प्रत्यक्ष आपल्याच घरी आले सांगायचे. हात जोडले, नमस्कार केला. काय पाहिजे म्हटले, काही नाही म्हणले. अनुसयाला पाठवून द्या, तिच्याकडे काम आहे म्हटले आमचं. कोणाला पाठवून द्या, अनुसयाला आमच्याकडे पाठवून द्या, तिच्याकडे काम आहे. ऋषी घरामध्ये गेले, आश्रमात तिने प्रवेश करायला सांगितलं. हे पा, आपल्या दारामध्ये ब्रह्मा विष्णू प्रत्यक्ष आपल्या आले तर एक उत्पत्ती करणार आहे, हे काय करणार आहे, पालन करणार, दुसरा कोणता आहे सांगायचे, संहार करणार. तिन्ही देव आपल्या दारामध्ये आले आहेत, त्यांची काय इच्छा आहे पहा म्हटले. कारण त्यांच्या आश्रमामध्ये म्हणतात की इच्छा भोजन होतं म्हणतात. कोणतं भोजन, इच्छा भोजन. अनुसया माता बाहेर आल्या, पाहिलं तर ब्रह्मा विष्णू महेश आपल्या समोर आहेत. खूप मोठा आनंद झाला. तिला सांगायचे काय, देवघराला चरणावर मस्तक ठेवून सांगितलं, काय मागणी आहे म्हटली. आमची मागणी तुला मागणार आहे म्हणली, पण पहिलं वचन द्या म्हणले आम्हाला. तिला पहिलं वचनामध्ये गोवलं आणि सांगितलं, काही नाही म्हणले, फक्त तो आम्हाला नग्न होऊन भिक्षा द्यायची. काय होऊन, नग्न होऊन. नग्न म्हणजे काय हो, नग्न नग्न म्हणतो मी, आग्न नाही. नग्न म्हणजे लक्षात ठेवा, वासना रहित, कुठल्याही प्रकारची अंतकरणामध्ये वासना नसणे म्हणजे नग्न. विठ्ठल विठ्ठल. वासना रहित पुरुषच हा संसार तरुण पलीकडे जाऊ शकतो आणि प्रभूची प्राप्ती करून घेऊ शकतो. काय म्हटलंय, असंग शस्त्रेन दृढेन न रूपमस्यः ततोपलभ्यते नान्तो अश्वत्थमेनं सुविरूढं. पुढं काय, मसंग शस्त्रेन दृढेन म्हणतो कुमारे, विनंती आहे बरं का, न करे रे संग राहे रे निश्चळ लागू निधी मणमतीचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्म. नागव याचा अर्थ कुठल्याही प्रकारची वासना अंतकरणात असता कामा नये.
हा आध्यात्मिक अर्थ आहे. कोणता अर्थ आहे हा? कुठलीही वासना असता कामाने अंतकरणामध्ये. शुकाचारी नागवे गेले म्हणता सांगायचे. याचा अर्थ काय? कुठल्याही प्रकारची वासना अंतकरणात असता कामा नये है ना. जर वासना समजा अंतकरणात असेल तर मग काय करणे लक्षात ठेवा. मग वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासना रहित होणे लक्षात ठेवा. कुठलीही, कारण हे पहा, वासना हे माणसाच्या पुनर्जन्माला कारण आहे, दुःखाला कारण आहे. म्हणून वासना रहित म्हणतात की अनुसया मातेनं तिघाच्याही मस्तकावर हात ठेवला म्हणतात. आणि वासनारूपी असणारं वस्त्र अंगावरचं फेडून टाकलं म्हणतात. आणि हात ठेवल्याबरोबर 6 महिन्याची बाळकं झाली, ब्रह्मा विष्णू आणि महेश. किती महिन्याचे? आणि काय कळते लहान मुलाला? 6 महिन्याच्या मुलाला काय कळते? आणि त्यांच्यासमोर आपण नागडं राहिलं का उघडं राहिलं त्याला काय कळते सांगायचे? कळते लहान मुलाला काय? नाही सांगायचे. लहान मूल म्हणजे सगुण ब्रह्म. म्हणून लहान मुलं आपण प्रेम करतो, कुणाचं का असे ना आहे ना. आणि मग म्हणतात तिनं आपल्या अंगावरचे वस्त्र काढले, त्यांना स्तनपान केलं, तिघालाही असणार. आणि स्तनपान केल्यानंतर वस्त्र अंगावर परिधान केलं म्हणतात अनुसया मातेनं. आणि पाळण्यामध्ये तुम्हाला आता कुणी उठवणार नाही. तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करून 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 कंटाळून गेला, तुम्हाला विश्रांती नाही. आता सुखानं झोपा. सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे. भगवान विष्णूंना सांगितलं तुम्ही सुद्धा जगाचं पालन करून करून कंटाळून गेला आहात सांगायचे. कारण तुमच्या पाठीमध्ये पुष्कळ कामं एकसार येतात, तो पुढे उभे ये. तुम्ही सुखानं झोपा. भगवान शंकरला तेच मंत्र दिला, सुखानं झोपा. इकडं स्वर्ग आपलं काय सत्य लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये आहे ना. आणि कैलासामध्ये हे तिन्ही पत्न्या वाद पाहतात की आपले पती गेले, आणखी नाही आले. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने होऊन गेले, आणि आपले पती काय झालं काय विचार करतात. तितक्या त्या ठिकाणी नारद महर्षी आले. हो, नारद महर्षी काय साधं काम लक्षात ठेवा सांगायचे. लावणी द्यायचं आणि विजवायचं. हो, मी सांगतो असतो नेहमी, नारद महर्षी हातात लक्षात ठेवा विना आणि चिपड्या नाहीत. विना चिपड्यात काय, एका हातामध्ये रागाचा डबा आहे मोठा, एका हातामध्ये काय आहे काड्याची पेटी, द्यायचं पेटून की चाले निघून. हो, आल्यानंतर ती लगेच हो आल्याबरोबर म्हटले सांगा तुम्ही कसे काय शांत आहेत? ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या ठिकाणी झाले 6 महिन्याचे बालक. कुठं? अनुसयाच्या आश्रमामध्ये ते झोकी त्यांना. आता तुम्ही कशी काय ते शांत म्हटले? मग आता नारदा काय करायचे म्हटले. काय करायचे म्हणजे आता तुमचं पातिव्रतेचं सामर्थ्य लावा म्हणले पणाला. आता कधी शक्ती या ठिकाणी म्हटली. आता तुम्ही खरे पतिव्रत आहात ना, जा तुम्ही आणि तुमचे पती तुम्ही स्वतः काय आणा, सोडून आणा. आता कधी तुमच्या ठिकाणी परीक्षा सांगायची. आपल्या कोणी विचारित नाही म्हणून बरं चाललंय सांगायचे. मी नेहमी सांगतोय महाराज बरं का, मधुकरीच्या गावाला गेल्यानंतर लक्ष एवढी श्रद्धेनं लागतं वाटत मधुकरी असणारे, पाया पडून मधुकरी लक्षात ठेवा. कधी विचारले हरिपाठ पाठ झाले तुम्हाला? गीता पाठ केली विचारले तुम्हाला कधी? प्रदर्शना करताय का तुम्ही रोज? विचारले का तुम्ही कधी प्रश्न? आम्हाला विचारायला पाहिजे तर आम्ही शहाणे होऊ. नसता मग ती डोंगाळीला म्हैसारखं चालले काम आमचं. आता काय बोलायची लक्षात ठेवा अधिकार का कीर्तनाची वेळ संपत आली सांगायची असं चाललंय मला. तू विचारलं पाहिजे आम्हाला. कधी विचारत कोणीतरी फक्त विचारते महाराज एकादशी कधी आहे हो? फक्त एवढाच प्रश्न. त्यानं काही सांगू द्या. मग रवी नसती माहिती लक्षात ठेवा. रवी माहित नाही एकादशी कधी आहे ते सांगून सांग सोमवार मंगळवार. विचारणा जर मिळाला लक्षात ठेवा तर एक साधक आळंदीत राहणार नाही. विठ्ठल पूर्वीचं पुण्य आहे ना. हे कोणतरी भ्रष्ट योग आहे लक्ष उभारले. हे भ्रष्ट योग आहे लक्षात ठेवा सांगायचे. जन्माला पुन्हा आली सांगायचे. म्हणून ह्या लोकांची एवढी श्रद्धा आहे सांगायची. सर्व बुद्धिवंत माणसं लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यातले. हे सामान्य माणसं आहेत लक्षात ठेवा. कोट्यधीश माणसं आहेत पण वारकरी दिसला लक्षात ठेवा असताना गाडी घेणार सांगायची. जागा नसते मांडवी बसणार सांगायचे. आमचा अनुभव सांगतो. आणि घरी घेऊन सोडणार सांगायचे. काय पुण्य आहे सांगायचे. माऊलीची केवढी कृपा आहे आपल्यावर.
कसं वागलं पाहिजे आपण? हो, तुमच्यावरही जबाबदारी आहे, लक्षात ठेवा सांगायची. त्यांच्या उत्कर्षाकरता तुम्ही प्रश्न विचारायचे तर त्यांच्या उत्कर्षाकरता. गीता पाठ झाली तुमची, 15 मला पाठ आहे का? 9 मला पाठ आहे का? संता झाली तुमची? ज्ञानेश्वरीचे काय झाला 9 अध्याय 12 पाठ कधी विचारले तुम्ही आम्हाला? कधी विचारणार नाही तुम्ही, लक्षात ठेवा. आणि आम्ही कधी सांगणार नाही. चला, मग तिघी असणाऱ्या राण्या मृत्यू लोकामध्ये आल्या. पहा ना, केवढा मोठा अपमान आहे सांगायची. ज्याची निंदा केली, अवहेलना केली, मत्सर केला, द्वेष केला, तिला 1000 नावं ठेवले, नाक घासत पण आल्या. लाज वाटली पाहिजे है ना, है ना. रामेश्वर भट्ट नाक घाशीत गेला का नाही? का नाही गेला? ज्ञानी होता म्हणूनच गेला. जर असता समजा अहंकार गेला नसता आणि उद्धार पण झाला नसता. आणि सांगितलं, हे पहा अनुसया, आमचे पती आम्हाला वापस देऊन टाक. अनुसया म्हणजे घेऊन जा, मला काय करायचे? तुमच्या पती मला करायचे काय? घेऊन जा तुमचे. गेली पाळण्याकडे आणि तिनेही लहान लहान बाला उचलले 6-6 महिन्याचे आणि टाकले समोर. घेऊन जा म्हटले. आता त्यांना पत्याला ओळखू येत नाही. लक्ष्मीने विचारलं, विचार केला की आपला विष्णू म्हणून जर सवा आपण घ्यावा तर शंकर लागायचा हाताला. पार्वती म्हणे शंकर म्हणून घ्यावं तर विष्णू लागायचा हाताला. ही व्हायची भानगड मोठी. काय करायचे? तुमच्या तुम्ही ओळखून न्या. तुम्ही पतिव्रता आहात ना, अशी बोलून नाही टाकलं मनात नाही. म्हणत तुम्ही पतिव्रता आहात, मला अभिमान पतिव्रतेचा आहे ना सांगायचे. तुमची लावायचं शक्ती आता पणाला. हो, निस्त्या कालर ताट करू नका. शक्ती पणाला लावायचं. आता शक्ती त्यांनी संपूर्ण पणाला लावली, पण त्यांना काय लक्षात ठेवा, काय पती ओळखू येत नाही. शेवटी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. एवढी शक्ती आहे, लक्षात ठेवा. याच्या जी शक्ती आहे लक्षात ठेवा, ती कुठल्याही साधना शक्ती नाही. तुमच्या तपात नाही, जपात नाही, अनुष्ठानात नाही, दानात नाही, नामस्मरणात सुद्धा नाही. लक्षात ठेवा ही शक्ती है ना. हात जोडले, शरण तुला आलो, काही कर, आमचे पती आम्हाला वापस दे. चुकलं करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. आणि म्हटलंय भगवंताने सुद्धा की जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. शरण आल्यानंतर म्हणतात अनुसूयेनं पुन्हा तिघाच्या मस्तकावर हात ठेवला आणि पुन्हा ती काय झाली सांगायची. पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश पुन्हा झाले पूर्ववत असणारे. येऊन जा म्हटले. तिन्ही देव असणारे अनुसूयेवर प्रसन्न झाले. अनुसूया, हो, तुझी महान भक्ती आहे, तू महान पतिव्रत आहेस. तुझी कीर्ती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत निष्कलंक राहील है ना. कशी राहील? निष्कलंक तुझी कीर्ती. काय पाहिजे मागून घे. आई साहेब म्हटल्या, देवा तुम्ही गेल्यानंतर आम्हाला करमणार नाही आता है ना, तर तुम्ही माझ्या घरी राहावं अशी विनंती आहे. म्हणतात की आता अनुसूयेला पहिले 4 मुलं होते म्हणतात. चंद्र, दुर्वास, आर्यमा आणि दुसरी एक मुलगी होतीच, काय ना आलमा काही त्याचं नाव आहे सांगायची. हो, म्हणतात मग तिघा देवाची एक मूर्ती बनली म्हणतात आणि तिची तळहातावर झाली म्हणतात सांगायची. काय तळहातावर. आणि तेच कोण सांगायचे? हे दत्तात्रेय भगवान सांगायचे. मग ह्या दत्तात्रेयांचा अवतार कधी झाला? त्रेतायुगामध्ये म्हटले सांगायचे. धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर. ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी है ना, पूर्व पक्षदिनी शुक्ल पक्ष, तिथी पौर्णिमा वा काय मास मार्गशीर्ष आणि गुरु तो वासर दिसत. हा दिसत अशी. शेवटचे चरण म्हणा चालीमध्ये. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह. पवार वस्ती, खराबवाडी, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे.
निमंत्रक शंकरशेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार. मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके. कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख. कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात. कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे. कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम. कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी. कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री. कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंगळे. कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले. कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी. कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ. कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.